मनातलं ॲज इट इज, फिल्टर नाही, ड्रामा नाही. जे मनात आहे तेच बाहेर, बिनधास्त, थेट, खरं. आणि आत्ताच आपण काय ज्या छोट्याशा गप्पा मारल्या त्याच्यामध्ये मला असं कळलं की चक्क तुझा जन्म जो आहे तो मुंबईचा आहे. हो. मी इतकी वर्ष समजत आले की तू पुण्याचा आहेस. नाही, मला कोणी विचारलं तर कुठलं असतं मी सांगतो मी पुण्याचा आहे. परंतु अन्याय आहे मुंबईवरती. नाही अजिबात नाही. मला ड्युअल सिटिझनशिप आहे. याचं कारण मी जन्म माझा शिवाजी पार्कचा आहे, अच्छा. हॉस्पिटलचा. हम्म. आणि माझं कुटुंब मुळात पण मुंबईतलं होतं. अच्छा परंतु वडील माझे सायंटिस्ट होते, ते पुण्यामध्ये शिफ्ट झाले. अच्छा. मग त्यानंतर कुटुंब पण आमचं शिफ्ट झालं. मग आम्ही सगळे पुण्याला आलो. पण मुंबईशी माझी नाळ कधीच तुटली नाही. म्हणजे आमच्याकडे शनिवार रविवार सुट्टी असली तरी आम्ही मुंबईला जायचो. अच्छा. याचं ते कारण घर ठेवलं होतं. ते घर होतंच ना. हम्म. आणि सगळे कुटुंब काका बिका सगळे तिकडे होते. सुट्ट्यांमध्ये सगळ्या सुट्ट्या मुंबईत, त्यात सुद्धा काही भाग सुट्टीचा गिरगावात आणि फार मोठा भाग मी मोगल्लेमध्ये माझी आत्या होती, गोरेवाडी म्हणून आहे ती, गोरेवाडी त्यांची होती. त्या आत्याकडे महिनाभर जवळजवळ मी राहायला असायचो. तेव्हाचे तिथले माझे मित्र म्हणजे संजय मोने, अजित गोरे वगैरे, ते माझे तेव्हाचे कंटेम्पररी तिथले. तर मे महिना संपूर्ण माहीममध्ये आणि सगळ्या बाकीच्या सुट्ट्या गिरगावामध्ये. आणि मी माझी शाळा संपल्यानंतर मी गेलो सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये 11वी 12वी. मग 11वी 12वी तिथे केल्यानंतर मग मी परत पुण्याला आलो. मग रुईया कॉलेजमध्ये गेलो. मग रुईयामध्ये होतो. मग इंजिनिअरिंगला पुण्याला आलो. मग इंजिनियर झाल्यानंतर परत माझ्या काकूची फॅक्टरी होती महालक्ष्मीला, तिकडे गेलो 2-3 वर्ष. मग मी परत पुण्याला आलो आणि मग टी व्ही करायला लागलो. तर मी 2001 साली परत मुंबईत वीकडेजला मुंबईत राहायला सुरुवात केली. पण मला मुंबई पुणे असं काहीच नाही. याचं कारण माझे सगळीकडे इतके मित्र आहेत. कॉलेजमधले माझे मित्र आहेत, शाळेतले मित्र मुंबई पुण्यात सगळीकडे आहेत. आणि व्यवसायामुळे तर सगळेच मित्र आहेत. बरं, मी प्रायोगिक नाटक, कमर्शियल नाटक, टेलिव्हिजन, सिनेमा सगळं केलेलं असल्यामुळे इंडस्ट्रीतली सगळी लोक माझी मित्र आहेत. हो. आणि आता कसं झालं आहे की पण मला कळतच नाही की मी मुंबईत राहतो का पुण्यात राहतो. एक्झॅक्टली. आज मी मुंबईत आहे तर मी 4 तासाने मी पुण्यात असतो. हो, मी तुला फोन केला तेव्हा विचारलं सुद्धा हो की तू बाबा आहेस कुठे. मी कुठेही असू शकतो. म्हणजे मला आणि आमच्याकडे कसं आहे की गिरिजा आहे, सुरुद आहे, हे लोक पण सतत जाय करतात. आमची एक गाडी एक्सप्रेसवेला असते घरातली, असं आम्ही नेहमी म्हणतो. कोणी ना कोणीतरी जात येत असते. त्यामुळे अनेकदा मला मुंबईला इथे घरी केलेल्या गोष्टी, स्वयंपाक, नातवा करता गाडीतनं मुंबईला मी घेऊन जातो. म्हणजे ते आमचं आता मुंबई पुण्यातलं आता आमचं ते सगळ्या सीमारेषा मुंबई पुण्यातल्या गेलेल्या आहेत. पण एक त्यातनं मला गोष्ट जाणवते, ते म्हणजे उत्तम काळामध्ये तू रुईयामध्ये होतास. आणि मला वाटतं रुईया म्हटल्यानंतर रुईयाचा कट्टा आणि विनय आपटे हे अगदी म्हणजे समीकरण होतं त्यावेळेचं. मी सांगतो गंमत त्याची कशी आहे की मी SP कॉलेजमध्ये काही दिवस ऍडमिशन घेतली पुण्यात. अच्छा. आणि माझ्या वडिलांचे एक विद्यार्थी, त्यांनी रुईयामध्ये एक लाईफ सायन्स नावाचा नवीन कोर्स चालू केला होता. ते घरी आले होते पुण्याला. ते माझ्या वडिलांना म्हणले की अरे हा झेवियर्सला होता. एक्सक्यूज मी. माझ्या वडिलांना तो भेटायला आला तेव्हा तो म्हणाले की अरे हा झेवियर्सला होता, पुण्याला कशाला आलाय, त्याला परत मुंबईत पाठवा, रुईयामध्ये मी नवीन डिपार्टमेंट चालू करतोय. तर वडील म्हणले तू जाशील का रुईयामध्ये. आणि तेव्हा मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली नव्हती. तर मी थोडासा नाराज होतो. शिक्षणावरती विश्वास नव्हता. असं झालं होतं कधी. असतं ना ते त्या तू शिक्षणात खूप चांगला होतास म्हणून. होतो ना. पण आमच्याला काय झालं, आमची 12वीची मी 10वी SSCची पहिली बॅच. अच्छा. आणि 11वी SSCची शेवटची बॅच, या दोन्ही एकत्र इंजिनिअरिंगला आल्या. अच्छा. बरं, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण काही इंजिनिअरिंगला जायचं नाही, आपण IITला जायचं. अच्छा. म्हणून आम्ही काही 12वीचा अभ्यास केला नाही. ओके. मग आम्ही IITचा अभ्यास करत होतो. ओके. बरं, तिकडे पण लक्ष लागलं नाही. मग IIT पण नाही, आणखीन 12वीला पण चांगले मार्क, मग पुणे मुंबईत ॲडमिशन नाही मिळाली. म्हटलं मरू दे. एनिवे, सो पॉईंट इज रुईया कॉलेजमध्ये झालास काय तू. मी इंजिनियर झालो, इलेक्ट्रिकल. पण ते पुढे. पण उत्तम काळ तुझा रुईयात गेला. चांगला काळ गेला. तर काय झालं, ज्या दिवशी मी रुईयात ॲडमिशन घेतली त्या दिवशी ब्लॅकबोर्डवरती ते नोटीस लागलेली होती की नाटकाच्या ऑडिशन्स पोद्दार कॉलेजच्या हॉलमध्ये आहेत. ओके. व्हॉट अ कोइन्सिडन्स. आणि स्वाती चिटणीस त्यात काम करणार होती. ओके ओके. तर म्हणलं चला आता आलोच आहे तर आपण ऑडिशन देऊया. ऑडिशन द्यायला गेलो मी. मग तिकडे स्वतः विनय आपटे ऑडिशन घ्यायला होते. आणि अजगर आणि गंधर्व नाटक तेंडुलकरांचं ते वाचायला दिलं.
तर मी आपलं वाचता वाचता आपलं बेस्टचा आवाज लावून मी वाचत होतो. खास आवाज काढून नाटकातले ना डायलॉग वाचतो. विनय आपटे मला म्हणलं बेस्टचा आवाज लावून का बोलतोयस तू? म्हणलं म्हणजे रुईया कॉलेजमध्ये बेस्टचा आवाज फक्त मी माझाच लावायचा. आहे, माझाच राहणार. आणि माझंच असणार आहे. माझ्यासमोर बेस्टचा आवाज लावून बोलायचं नाही. कुठनं आलायस? म्हणलं मी आधी जेव्हा होतो पुण्याचा आहे. पुण्याचा आहेस? बरं, कुठल्या नाटकात काम केलं का? म्हणलं जब्बार पटेल, आळेकर वगैरे. काम करतोयस तू? म्हणलं चला. पहिल्याच दिवशी मला रोल मिळाला नाटकात. मग काय सुटलं. मग सगळंच INT हे ते सगळं मुंबईतलं तिथनं सुरू झालं. मी आणि स्वातीने पहिलं नाटक केलं अजगर आणि गंधर्व. मग त्या काळामध्ये बाकी बरीच कुलवृत्तांत होतं. आणखीन कुठली कुठली नाटकं होती सगळी विनयची. मग ते विनय आपटे आणि रुईयाचा कट्टा, रुईया नाका,